आंबेडकरी चळवळीतील आणि वेगवेगळ्या नाट्यक्षेत्रातील अनेक लोकांनी माझ्याकडे ही विचारणा केली की तुम्ही गझवींची मुलाखत कधी घेणार आहात. त्या निमित्ताने म्हटलं प्रयोजन काय घेऊ, तर म्हणाले नाही, नाटकाच्या संदर्भात तुम्ही घ्या, नाट्यसृष्टीच्या संदर्भात आणि भारताची जी नाट्य परंपरा आहे, कला संस्कृती परंपरा आहे, या दृष्टीने तुम्ही मुलाखत घेतली पाहिजे. तर मी असं म्हणेन की आपलं साहित्य हे विशेषतः सामाजिक प्रश्नांवरचं साहित्य आहे आणि मग ते समाज प्रबोधनाचं आहे आणि त्याचबरोबर समाजाला एक विशेष आरसा दाखवणार आहे. मग हे साहित्य लिखाण आणि ही वाङ्मयीन शब्दवाङ्मयाची ही जी सुरुवात आहे ती आपली कुठून झाली? खूप मागे जावं लागेल आपल्याला, जे माझ्या लहानपणाकडे. त्या बातच मी जेव्हा गावी होतो म्हणजे 14-15 वर्षांचं, आणि गावी भजन मंडळ होतं, भीम भजन मंडळ असं म्हणूया. आणि तिथे गाय थोडासा होता आणि लहान असताना आपले गळे जरा असतात असं ते गाणारे असतात. हां, आणि तशी सवय मलाही होती. आणि मग हळूहळू मला नाटकाची आवड होती. शाळेमध्ये नाटकातून काम केलं. मला 2 गोष्टी अवगत होत्या लहानपणी, एक अभिनय आणि दुसरं गाणं. गाणं म्हणजे लोककला या बाबत. तिकडे ग्रामीण विभागामध्ये आपल्याला आता ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीत वगैरे दिसतं तसं नाही. तुमचं गाव चंद्रपूर? माझा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला, पण माझं बालपण गेलं माझ्या वडिलांच्या गाव म्हणजे कारगाव, जे नागपुरात नागपुराच्या जवळ आहे. आणि तिथून ही सगळी, आणि मग पुढे पुढे लेखनाची म्हणजे मला सिनेमाच्या चालीवर मी काही गाणी लिहिली बाबासाहेबांवर, बुद्धावर. कोणी महत्त्वाचा नेता गेला असेल तर त्याच्यावर सुद्धा, राष्ट्रपती तेव्हा, आता नाव मला त्यांचं विसरलो स्मरणात, पण त्यांच्यावरही एक महत्त्वाची व्यक्ती भारतातली गेली आहे, तर त्याच्यावरती पण ते गाणं लिहिलं होतं. अशी ती बारीकशी सुरुवात म्हणजे तिकडे आहे. आणि मग पुढे विकास कसा होत गेला, कधी मी लोकांच्या दृष्टीस आलो तर त्याला खूप. मग जेव्हा मी नोकरीनिमित्त बडोद्याला गेलो, तिथे ट्रेनिंग घेतलं 3 महिने, मग आलो मुंबईला. मुंबईला आल्यानंतर मला गाण्याची आवड होती म्हणून मी गोविंद मशिलकरच्या संपर्कात गेलो.